डीपी इकडे त्याचं मटन प्रेम सांगताना दिसतोय. चला तर बघूयात तो नेमकं काय सांगतोय. तर एकदा डीपी हॉटेलमध्ये गेलेला होता आणि तिथे खूप सारे फ्रॉन्स होते. तर त्याच्यामध्ये तो सांगत होता की आम्हाला हे सगळ्यांना संध्याकाळपर्यंत वाटून संपवायचे असतात. तर तो म्हणाला की 5,000 रुपये ॲडव्हान्स देतो, तुम्ही हे सी फूड कुणाला सुद्धा विकायचं नाही. आणि त्यानंतर आम्ही 4-5 मित्र आलो. एक प्लेट 80 रुपयाला होती. तर आम्ही 4 जण बसायचो, पोट भरून मासे खायचो आणि त्याच्यानंतर एक राऊंड 3-4 किलोमीटरचा मारून यायचो, पुन्हा एकदा तिथंच यायचो, परत खाऊन परत राऊंड मारून यायचो, पुन्हा तिथंच यायचो. असं आम्ही जवळपास 180 रुपयाची प्लेट होती. 200 रुपये तू राऊंड फिगर धर असं तो पॅडीला सांगतो. तर 200 रुपयाची प्लेट जर धरली, आमचं बिल किती झालं असेल असं तो पॅडीला विचारल्यावर तो काहीच बोलत नाही. तर धनंजय सांगतो की 14,000 रुपयाचे मासे आम्ही त्यावेळेस खाल्लेले. आणि जर मटण असेल तर मग विषयच नाही. माझा जर मटणाचा व्हिडिओ पडला ना, पावशरभर मटण डीपी दादाला खायलाच लागते अशा त्याला कमेंट येतात. आणि जर एखादा ग्रुप असेल आणि त्यांनी जर मटण करायचं ठरवलं तर मला असं लात मारून त्याच्यातनं बाहेर काढतात, अक्षरशः लात मारून बाहेर काढतात. त्यावर पॅडी दादा म्हणतो हा बरोबरच आहे, यू डिझर्व दिस. अशा प्रकारे डीपी दादा त्यांचं मटण प्रेम इकडे पॅडी दादांना सांगताना दिसतंय. तुम्हाला डीपी दादांचं मटण प्रेम माहिती होतं का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बाय.